देव बसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अलंका पुढधना. पंढरी महिमान महाराष्ट्र दर्शन भारतभूषण विश्वाखिल तारण त्रिभुवन जीवन, चराचर मोहन साधकांचे मायबाप चिंतकांचे चिंतामणी, कैवल्याचे महावीर वसणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा, जगद्गुरु जगदवंद्य जगद माननीय वैराग्याचे महावीर वसणारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, शांती ब्रह्म नाथ महाराज, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ असणारे भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज, आदी करून सकल संत मायबापांच्या परमकृपा आशीर्वादाने अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परम अनुग्रहाने आपल्या या परम पवित्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जवळा या नगरीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती असणारी गाथा नाम श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात. आपण सर्व श्रोते मंडळी भाग्यवान आहात. गोड असं नियोजन सर्व गावकरी मंडळींच्या तन मन धन सहकार्यातून या ठिकाणी आपण दरवर्षी करता. त्याच पद्धतीचं नियोजन यावर्षीही मोठ्या थाटामध्ये सर्व गावकरी मंडळींच्या तन मन धन सहकार्यातून या ठिकाणी केलेलं आहे. हे मागे बसलेले जर समोर बसले तर चालते बघा, या समोर या, बाहेर उठून नका जाऊ, या. तुम्हाला पायाला पण बसलं तरी चालेल, इथे मांडी नाही घातली तरी चालेल, फक्त समोर या. या समोर हे मध्ये जागा सोडली बघा, एवढा सुंदर चटया टाकल्या तुम्हाला बसायला. कोणाला टेकून बसायची अडचण असेल तिकडे इकडे खंबा पकडा, या समोर या. या पुरुष मंडळी या समोर, महिला मंडळी थोडे समोर समोर सरका, सरका समोर या. माझ्या भावासारखे या, या समोर या. दादा या समोर सरका, महिला मंडळी समोर सरका. जागीच खरकू नका, अशा उठून बसा पुढे. उठल्या उठल्या, विढाला विढाला गोड असं नियोजन आपण सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. जर चालता चालता या सप्ताहाची या उत्सवाची ठळक 2-4 वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या उत्सवाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे योग्य अशा अधिष्ठानावरती हा उत्सव सुरू आहे. वारकरी संप्रदायाचा कोणताही उत्सव, वारकरी संप्रदायाचा कोणताही कार्यक्रम हा एकतर देवाच्या अधिष्ठानावरती असावा, नाहीतर संतांच्या तरी अधिष्ठानावरती असावा. बुवा कुठेही सत्ता नसावा. नाहीतर काही गावामध्ये आम्ही कीर्तनाला जावं आणि विचारावं का हो कुठे कीर्तन, म्हणे महाराज समाज मंदिरात. म्हणलं कोणता देव आहे तिथं, म्हणे महाराज तिथं देव नाही, तिथं नवरदेव आहे. पण या ठिकाणी साक्षात हनुमंतराय विराजमान आहेत. म्हणजे तुमच्या सप्ताहाला संतांचं अधिष्ठान आहे. एक तर देवाचं अधिष्ठान असावं किंवा संतांचं तरी अधिष्ठान असावं. इथे संतही आहे आणि बाजूला पांडुरंग परमात्मा म्हणजे देवही आहे. दोघांचंही अधिष्ठान या सप्ताहाला आहे. या सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती असणारी गाथा नाम श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी योग्य अशा वक्त्याच्या मुखातून श्रवण करीत आहात. हे या सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य. परम आदरणीय परमस्नेही आमचे हरिभक्तपरायण नितीनजी महाराज जायभाई यांच्या पवित्र पावन मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं श्रवण करीत आहात. तेने यंग वाङ्मयी मूर्ती हरि प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात श्रवणात पाठा दर्शनात पापनाशिनी, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेधे मन पूर्ण. हा काही ग्रंथ नाही महाराज. तेने यंग वाङ्मयी मूर्ती, भगवान परमात्म्याची साक्षात वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे आपल्या समोर हा ग्रंथ रूपाने नाही तर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान आहे. आणि असं कृष्ण परमात्म्याला गेल्या 7 दिवसांपासून आपण आपल्या कानाने श्रवण करीत आहात. ह्या सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर या सप्ताहाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम गुरुजन मंडळी, ऐका बरं का माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी, मी कलाकार म्हणणार नाही बरं का, महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी, तसे तर हे वारकरीच सप्ताहामध्ये कलाकार नसतात. फार फार तर आपण यांना गुणीजन म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी
आपण सप्ताहाकरता आमंत्रित केलेली आहेत की ज्यांनी माझ्या कीर्तनाला उभं राहून चाल म्हणावी एवढ्या मी पात्रतेचा नसतानाही अगदी उदार अंतकरणाने या ठिकाणी ख्यातनाम मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परम आदरणीय परमस्नेही आमचे हरिभक्तपरायण ज्यांच्याकडे पाहत पाहत आम्ही या ठिकाणी कीर्तनाच्या गादीवरती उभं राहायला शिकलो असे आमचे हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज खडसे या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड गायन ज्यांचे आळंदीला गेलेलो असताना ज्यांनी आमच्या राहण्याची व्यवस्था केली, ज्यांनी आम्ही काय शिकावं समोर याचं मार्गदर्शन केलं असे विष्णू महाराज. परम आदरणीय आमचे भागवत दादा की ज्यांना आम्ही नेहमीच ऐकत आलेलो आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांनी आमच्या कीर्तनाला चाली म्हटल्या असे परम आदरणीय भागवत दादा आहेत. परम आदरणीय आमचे हरिभक्तपरायण रामदादा, ते मला पहिल्यांदाच वाजवत आहेत. तसा परिचय जुना आहे, म्हणजे पहिल्यांदा वाजवत आहेत याचा अर्थ कीर्तन वाजवत आहेत. गोड असा मृदंग ते वाजवतात. ऐका, जसं त्यांचं नाव जुनं आहे तसा हात पण जुना आहे बुवा. गोड असं वादन. आणि बघा कधी कधी काय होतं, झाडाला एखाद्या फांदीला जास्त आंबे लागले, काही आंबे खाली पडत असतात. तसा एक आंबा इकडून साईडला खाली बसलेला आहे. म्हणजे दोन वादक आहेत बाजूला. आमचे परम आदरणीय आमचे गौरव महाराज जास्त वादक झाले की मग काहीला बाजूला बसावं लागतं, तेही गोड वादक. या ठिकाणी गौरव महाराज उपस्थित आहेत. परम आदरणीय आमचे गजाननजी महाराज, तेही वादक आहेत ज्यांच्यामुळे या ठिकाणी तुमची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं असे आमचे गजानन महाराज. हे तुमच्या सप्ताहाचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यानंतर बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला करंजी माहिती आहे का? करंजी वाशिम जवळची नाही, लेणी जवळची पण नाही. करंजी नावाचा एक पदार्थ असतो. आधी मला जवळवासियांना विचारायचं, तुमच्या गावात दिवाळी साजरी होते का? कायम शिमगाच. या दिवाळीच्या सणाला एक पदार्थ करतात, त्या पदार्थाचं नाव आहे करंजी. या करंजीला बनवत असताना मायामाऊली कोळपाटावरती लाटी लाटते. या लाटीवरती 2 चमचे खोबरखीस टाकते. डाव्या हाताकडनं लाटीचं तोंड बंद करत येते. नितीन दादा शेवटी थोडं तोंड उघडं ठेवते. कशाला? हातचा कीर्तन करतात घालायला नाही ना. शेवटी थोडं तोंड उघडं ठेवतात. कशा करता? म्हणे माय, जर आज जागा शिल्लक राहिली, ही करंजी जर पोकळ राहिली तर तळताना फुटायची दाट शक्यता असते, म्हणून ठासून ठासून भरलं पाहिजे. मग 1 चमचा ती मायमाऊली आणखी खोबरकीस टाकते आणि ठासून ठासून त्या करंजीचं तोंड बंद करते. जसं एखाद्या मायमाऊलीने करंजीमध्ये ठासून ठासून खोबरकीस भरावा, तसा तुमच्या उपस्थितीने तुमचा मंडप ठासून ठासून भरलेला आहे. बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. नाहीतर काही गावात आम्ही कीर्तनाला जावं, मोठा मांडव आणि त्यात 5च पांडव, हरी मुकुंदान बॉसीत पाचुंदा. पण या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित आहात, हे या सप्ताहाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य. आणि परम आदरणीय आमचे हरिभक्तपरायण शिवाजी दादा वाळूकर यांच्या संस्थेतील हे गोड अशी या ठिकाणी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. यांच्याकरता टाळी वाजवा एकदा सर्व. गोड असे हे विद्यार्थी आहेत आणि गोड अशी साऊंड सिस्टीम तुमचीच आहे ना? मग हा, गोड अशी साऊंड सिस्टीम. एक टाळी त्यांच्यासाठी वाजवा बघा. असं गोड नियोजन आहे. आज ज्यांनी हे कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं असे आमचे विठ्ठलराव कुशालराव खरात आणि भागवत जनार्दन बाजड. भावकीला दिलं का हो तुम्ही? हा, बाजडाचं कीर्तन म्हणून बाजडाला सौजन्य. आमचे पैसे आमच्याच घरात. दोघांनी गोड या ठिकाणी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी सौजन्य स्वीकारलेलं आहे. विठ्ठलराव यांनी आपली आई स्वर्गवासी लताबाई कुशालराव खरात यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि भागवतराव यांनी गंगूबाई जनार्दन बाजड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ याचं सौजन्य स्वीकारलेलं आहे. गोड असा आज एकादशी निमित्त ज्यांनी सकाळ संध्याकाळ फराळाचं अन्नदान केलेलं आहे असे श्री कचरू आप्पा महादेव आप्पा राजूरकर यांनी सकाळी नाश्त्यारूपी फराळ दिलं. त्यानंतर दुपारी श्री नानाप्पा हरिअप्पा धाडकर यांचं दुपारचं फराळाचं झालं. आणि ज्यांचं या सप्ताहामध्ये एक विशेष त्या ठिकाणी हातभार आहे, कार्य आहे, असे हरिभक्तपरायण हनुमंतराव प्रल्हाद खरात ज्यांचं संध्याकाळचं त्या ठिकाणी फराळाचं होतं. अगदी असा अन्नदानाने भरपूर संपूर्ण असणारा सप्ताह. अनेक वैशिष्ट्य मी या सप्ताहाचे सांगितले. मला असं वाटते आता एकच कमतरता आहे रामदादा, एकच कमतरता आहे आता. महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकार मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मंडळी आपण या ठिकाणी सप्ताहाकरता आमंत्रित केली. एवढ्या मोठ्या यादीमध्ये आज माझा नंबर लावला. मला असं वाटतं आज ही थोडी कमतरता भासणार आहे. काय असतं माहिती का? जबाबदारीचं ओझं एखाद्या मोठ्या माणसावर टाकलं पाहिजे. जागराचं कीर्तन, काल्याचं कीर्तन लोक असं निवडून देतात बरं का.
कुणालाही जागराचं आणि काल्याचं कीर्तन देत नसतात. हा, मग जागराचं कीर्तन करण्याचा एवढा मोठा भार तुम्ही माझ्या अंगावर टाकला. खऱ्या अर्थाने आज ती कमतरता माझ्याकडून भासणार आहे. पण स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला 2013 ते 2017 4 वर्षाच्या कालखंडामध्ये शिकण्याचा योग प्राप्त झाला. या अभ्यासाचा परिपाक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मायबाप हो, मला फक्त तुमच्या अवधानाची गरज आहे. अवधान म्हणजे अवधान म्हणजे जखम झाल्यावर सांगत होते ते. अवधान शब्दाचा अर्थ आहे लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्ही लक्ष दिलं तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल अशी ज्ञानोबाऱ्या प्रतिज्ञा करतात. मी ज्ञानोबाऱ्यांनी इतकी प्रतिज्ञा तरी करणार नाही, पण गुरुवरांच्या आशीर्वादाने अभंगाचा अर्थ तुमच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्नात राहील अशी त्या ठिकाणी गुरुवरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगाच्या चिंतनरूपी प्रवासाला सुरुवात करतो. वारकरी संप्रदायामध्ये अनेक नियम घालून दिले. वारकरी संप्रदायाने आपल्याला अनेक परंपरा घालून दिल्या. ऐका, वारकरी संप्रदायाची पताका ज्ञानोबाऱ्यांपासून तर जगद्गुरु तुकोबाऱ्यांपर्यंत, जगद्गुरु तुकोबाऱ्यांपासून तर निळोबाऱ्यांपर्यंत आणि निळोबाऱ्यांपासून तर स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका आपण आपल्या खांद्यावरती घेऊन जर मानवी जीवनाची वाटचाल करत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत महाराज. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. वारकरी संप्रदायाचा पोशाख जरी साधा असला तरी वारकरी संप्रदायाची तत्व साधी नाहीत. असा तत्वनिष्ठ बैठक असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाने आपल्याला अनेक परंपरा दिल्या. त्यात हरिपाठाची परंपरा आहे, रामकथेची परंपरा आहे, श्रीमद भागवत कथेची परंपरा आहे, गाथा भजनाची परंपरा आहे, ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा आहे. ऐका ऐका ऐका, लोक आम्हाला विचारतात, महाराज तुमचा कोणीतरी महाराज स्टेजवर बसतो, व्यासपीठावरती बसतो, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरती बोटं फिरवतो, समोर 5-50 लोकांना ज्ञानेश्वरा घेऊन समोर बसायला सांगतो, 1 तास 2 तास 3 तास नसतो ओव्यांवरती बोटं फिरवतात. वाचणाऱ्याला काही कळत नाही कशा करता करायचं पारायण, काय फायदा आहे पारायणाचा. ऐका, त्याला मी एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलं. म्हटलं दादा, पारायणाने माणसाला नारायण होता येतं एवढं सामर्थ्य पारायणात आहे. मग वारकरी संप्रदायाने घालून दिलेल्या एका एका परंपरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला देवपदापर्यंत पोहोचता येतं. हरि ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. भाग्य तरी देव ऐसा, भाग्य तरी देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. भाग्य तरी देव ऐसा, भाग्य तरी देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवैसा. या कीर्तन परंपरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की देवपदापर्यंत पोहोचता येतं. या कीर्तन परंपरेला काही नियम घालून दिले. त्यातला पहिला नियम आहे की वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 1 महिन्याचा असू द्या किंवा 4 महिन्याच्या चातुर्मासाचा असू द्या, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने एकतर नाम प्रकरणातला किंवा मंगलपर या प्रकरणातला अभंग घ्यावा. 7व्या दिवशीच्या कीर्तनकाराने म्हणजे जागराच्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर या प्रकरणातला अभंग घ्यावा. आणि गौरव दादा, काल्याच्या दिवशी कीर्तनकाराने पिक्चरचं गाणं घ्यावं. वारकरी संप्रदायाने काही नियम घालून दिले. या नियमाला अनुसरून आपण आजचा जो अभंग आहे हा मागणीपर या प्रकरणातला घेतलेला आहे. आज देवाकडे आपल्याला मागणं मागायचंय. ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येत नाहीत किंवा ज्या ज्या गोष्टी करता आपली अपेक्षा आहे
त्या गोष्टी आपण देवाकडे मागितल्या पाहिजे. ऐका ऐका, खरं सांगू का महाराज, देवाकडे तेच मागितलं पाहिजे जे आपल्याला स्वतःच्या बळावर प्राप्त करता येत नाही. वाक्य लक्षपूर्वक आहे का? ज्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या ताकदीवरती प्राप्त करता येत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळवता येत नाहीत, त्या गोष्टी देवाकडे मागितल्या पाहिजे. दादा तुमचं नाव काय? बोला बोला बोला. हर्षद. हा, जरा जोरान सांगा, माझ्या कानाचं ऑपरेशन होईल. अक्षय. अक्षय दादा तुम्हाला भाऊ आहे? तुम्ही पाठीमागचे, तुमचं नाव काय? हा, अनिकेत दादा तुम्हाला भाऊ आहे? लहान आहे का मोठा आहे? लहान. त्याचं नाव काय? हा, कार्तिक. तुमचं नाव? अनिकेत. अनिकेत आणि कार्तिक. काय झालं महाराज, दिवाळीच्या सणाला अनिकेत दादाच्या मम्मीनं लाडू केले. लाडू लाडू केले महाराज. दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाला आमच्या अनिकेत दादाच्या मम्मीनं लाडू केले. लहान होते दोघेही, हे लहान होते. मग महाराज दिवाळीच्या सणाच्या दिवशी आता पोरांना सुट्ट्या लागलेल्या, म्हणून आईनं पाठीवरचा डबा काढला. दोनही पोरांना आवाज दिले, ए अंकित, ए अनिकेत, ए कार्तिक, इकडे बाळा. दोघेही लेकरं जवळ आले. आईनं आपल्या डब्यातून 2 लाडू बाहेर काढले. बेसनाच्या डाळीचे लाडू होते. 2 लाडू बाहेर काढले. एक लाडू अनिकेतच्या हातावर दिला आणि दुसरा माझ्या नाही दिला, हा, कार्तिकच्या हातामध्ये दिला. 2 लाडू दोघाही पोरांच्या हातामध्ये दिले. दोनही पोरांना आनंद झाला. दोनही पोरांनी हातात लाडू घेतले आणि दोनही पोरं लाडू खात 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 बाहेर गेले, खेळायला लागले. अर्ध्या तासामध्ये दोनही पोरांची लाडू खाऊन झाले. आणि मग अनिकेतला असं वाटलं, लाडू लय चांगले झाले म्हणे, आणखी एखादा लाडू मिळाला तर बरं होईल म्हणे. मग अनिकेत पळत पळत घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर पाहिलं तर आई कुठं दिसेना. लाडवाचा डबा वर पाठीवरती ठेवलेला होता. अनिकेत लहान होता, कार्तिक त्याच्यापेक्षा लहान होता. अनिकेतनं प्रयत्न केले लाडू मिळवण्याचा, पण काही मिळवता आले नाही. मग अनिकेतनं खुर्ची घेतली, त्या पाठीच्या खाली खुर्ची ठेवली. अनिकेत खुर्चीवर चढला, पाठीवरचा डबा खाली काढला, डब्यातला एक लाडू काढून खुर्चीवर ठेवला, डब्याचं झाकण लावून घेतलं, पुन्हा पाठीवर ठेवून दिला. अनिकेतनं लाडू घेतला आणि अनिकेत बाहेर गेला. नितीन दादा, अनिकेतनं लाडू मुकाट्यानं खाव ना. अनिकेतनं लाडू मुकाट्यानं खाल्ला नाही महाराज. ते कार्तिकच्या समोर गेला, असा लाडू हातात धरायचा, असा जिबील लावायचा आणि कार्तिकला दाखव. यालाच भावकी म्हणतात. हा, अनिकेतनं असा लाडू कार्तिकला दाखवायचा, बघ बघ मला परत लाडू मिळाला. आता मोठ्या भावाला लाडू मिळाल्याच्या नंतर लाय नका मुकाट्यानं बसते का महाराज. ते सुद्धा पळत पळत घरात गेलं. त्याला सुद्धा लाडू मिळवण्याची अपेक्षा झाली. मग त्यानं सुद्धा दादानं जसं जसं केलं तसं करण्याचा प्रयत्न केला. आता हा मोठा होता म्हणून याचा हात खुर्चीहून पोहोचला, पण कार्तिक लहान होता. या कार्तिकचा हात काय तर पाठीपर्यंत पोहोचणं. त्यांना खुर्ची ठेवून पाहिली, सगळे प्रयत्न निष्फळ झाले आणि शेवटी कार्तिक हताश झाला, निराश झाला आणि कार्तिक आपल्या आईकडे गेला. पळत आईचा पदर पकडला आणि आईला सांगितलं, ए आई, एक लाडू दे ना ग आई, मला लाडू फार आवडला गाई. नाही नाही माझ्या राजा, दिला नाही की सकाळी तुला लाडू, फार लाडू खाऊ नसते म्हणे, जास्त लाडू खाल्ल्याच्या नंतर पोटात जात होते, सकाळी आउट गोईंग मग इन कमी. बस झालं म्हणे, आता एक लाडू खाल्ला ना म्हणे माझ्या राजा. म्हणे नाही रे राजा, परत देणार नाही म्हणे. नाही आई मला लाडू पाहिजे. पोरानं आईचा पदर धरला आणि आईला सांगितलं, आई जोपर्यंत तुम्हाला लाडू देत नाही तोपर्यंत पदर सोडत नाही. मग त्या आईला कीव येते. ते लेकराचा लहानसा चेहरा पाहिल्याच्या नंतर, तो किवलासा चेहरा पाहिल्याच्या नंतर आईला दया आली आणि आईनं मनात विचार केला, म्हणे माय करून केले तर कोणाकरता केले, लेकरांकरताच केले. हा, आमच्या ह्यांना तर डायबिटीज आहे, म्हाताऱ्याला पचतच नाही. मग करून केले तर कोणाकरता केले म्हणे, लेकराकरता केले. मग आईनं पाठीवरचा डबा खाली काढला, डब्यातला एक लाडू बाहेर काढला आणि तो लाडू कार्तिकच्या हातात दिला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का, दोनही पोरांचं एकच साध्य होतं महाराज. अनिकेतलाही लाडूच मिळवायचा होता आणि कार्तिकलाही लाडूच मिळवायचा होता. फक्त एकानं तो लाडू स्वतःच्या ताकदीनं मिळवला, स्वतःच्या सामर्थ्यावरती मिळवला आणि एकानं लाडू कोणाच्या तरी पुढे प्रार्थना करून मिळवला. ज्या ज्या गोष्टी स्वतःच्या ताकदीवरती प्राप्त होत नाहीत त्या त्या गोष्टी कुणाच्या तरी पुढे प्रार्थना करून मिळवाव्या लागतात, प्रार्थना करून मिळवाव्या लागतात. मग कदाचित जगद्गुरु तुकाराम महाराजाला एखादी गोष्ट असेल अशी की जी स्वतःच्या सामर्थ्यावरती, स्वतःच्या ताकदीवरती मिळत नसेल आणि मग ती गोष्ट मिळवण्याकरता तुकोबारा देवाकडे प्रार्थना करतात. ऐका, या भागामध्ये तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणामध्ये जी वासना आहे त्या वासनापूर्ती करता प्रार्थना करतात. काय आवडतं तुकाराम महाराज म्हणतात तर त्या आवडीकरता देवाकडे प्रार्थना करतात. जर मृत्यूलोकाचा विचार केला, या मृत्यूलोकामध्ये देवही राहतो, या मृत्यूलोकामध्ये संतही राहतात आणि या मृत्यूलोकामध्ये जीवही राहतो. या तिघांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची आवड आहे. मी सांगतोय, आवड नाही असा जीव नाही, आवड नाही असा देव नाही आणि आवड नाही अबुवा असे संत नाही.
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची आवड आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारची आवड आहे. या आवडीनिवडीचे 4 प्रकार आहे. दादा तुमचं नाव काय? गजानन भाऊ. गजानन भाऊ, आमचे गुरुजी आवडीनिवडीचे 4 प्रकार सांगायचे. पहिला प्रकार आहे एकाला एक आवडत नाही, दुसरा प्रकार आहे एकाला अनेक आवडत नाही, तिसरा प्रकार आहे अनेकांना एक आवडत नाही, चौथा प्रकार आहे अनेकांना अनेक आवडत नाही. महाराज तुम्ही सांगितलेले प्रकार आमच्या डोक्याचे नाही, फार मांडवाच्या वरून गेले. थोडस खाली येऊन सांगा. पहिला प्रकार आहे महाराज एकाला एक आवडत नाही. विष्णू महाराज एकाला एक कसं आवडत? जेवायला बसल्याच्या नंतर गजानन भाऊ ताटात एकच पदार्थ घेतो आपण का अनेक पदार्थ घेतो? बोला बोला बोला. अनेक पदार्थ घेतो. जर आपल्याला एकच आवडलं असतं तर नुसती रपाटू रपाटू चपातीच खाल्ली असती आपण. ज्या अर्थी आपण ताटात अनेक पदार्थ घेतो त्या अर्थी एकाला एक आवडत नाही. आम्ही आळंदीला शिकायला असताना आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जेवायला जायचा योग यायचा. आता पुन्हा तिथं काय उन्हा महाराज, जेवायला गेल्याच्या नंतर खाली रांगोळी, रांगोळीवर पाट, पाटावर ताट आणि ताटात 2-4 वाट्या, 2-4 वाट्यात 2-4 भाज्या, असे 5-6 पदार्थ असायचे महाराज. 4 वाट्यामध्ये 4 भाज्या असायच्या आणि बाजूला गजानन भाऊ एक पिण्याच्या पाण्याची वाटी भरलेली असायची. त्याच ताटामध्ये एक वाटी असायची, त्यात पाणी असायचं. बाजूला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरलेला. मग बाजूला जर पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरलेला आहे तर ताटीतल्या वाट्यातल्या पाण्याचं काय काम? बोला बोला बोला. जर बाजूला पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरलेला आहे तर ताटातल्या वाटीतल्या पाण्याचं काय काम? एक पदार्थ खाल्ल्याच्या नंतर त्या वाटीत हात बुडवायचा आणि मग दुसरा पदार्थ घ्यायचा. का? एका पदार्थाची अभिरुची दुसऱ्या पदार्थाच्या अभिरुचीला बाधक होऊ नये याच्याकरता ती वाटी असायची. मराठीत सांगू का? एका पदार्थाची चव दुसऱ्या पदार्थाला लागू नये याच्याकरता ती वाटी असायची. आहे का? ती वाटी आपल्याला सांगते एकाला एक आवडत नाही. आमचा एक मित्र होता, त्या बहादरांनी ती वाटी पाहिली आणि वाटीतलं पाणीच पिऊन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता. ती वाटी आपल्याला सांगते एकाला एक आवडत नाही. दुसरा प्रकार एकाला अनेक आवडत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आत्ताच सांगितलं एकाला एक आवडत नाही, आता सांगता एकाला अनेक आवडत नाही. याचे उदाहरण देतो. बीड जिल्ह्यामध्ये एक होळ नावाचं संस्थान आहे. या होळ नावाच्या संस्थांवरती भारतानंद स्वामी म्हणून फार मोठे महात्मे आहेत. अखंड हिंदुस्थानमध्ये त्यांच्यासारखा वेदांत सांगण्याचा हातोटा कुणाचाच नाही. या भारतानंद स्वामीला कुणीतरी पंचपक्वानाचं भोजन बनवून दिलं, डबा बनवून दिला. एका मायमाऊलीने सुंदर स्वयंपाक केला. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर रांधवणी रससोयनी की एखाद्या सुगरणीनं स्वयंपाक करावा असा सुंदर स्वयंपाक केला आणि पंचपक्वानाचा डबा स्वामीजीला नेऊन दिला. स्वामीजीने तो डबा पाहिला. स्वामीजींकडे असं एक फळ आहे, समुद्र फळ नावाचं फळ, अर्ध कापलेलं आहे आणि त्याचं असं कटोरं केलेलं आहे. स्वामीजीने डब्यातले पदार्थ काढले. भाताचा डबा धरला आणि कटोऱ्यात वतला, भाजीचा डबा धरला आणि कटोऱ्यात वतला, चपातीचा डबा धरला कटोऱ्यात वतला. सगळं एकत्र कालवलं, सगळं एकत्र त्या ठिकाणी काला केला आणि स्वामीजी खायला लागले. मग गजानन दादा एका शिष्यानं सहज विचारलं, म्हणे स्वामीजी अहो त्या मायमाऊलीच्या अंगाचा घाम निघाला सकाळपासून स्वयंपाक करता करता. तिनं वेगवेगळे पदार्थ करून दिले आणि स्वामीजी तुम्ही सगळे पदार्थ एकत्र करून खाता. तरी स्वामीजीने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. वाक्य अंडरलाईन करण्यासारखे आणि वाक्य घरी घेऊन जाण्यासारखे. स्वामीजीने सांगितलं, अरे जर मला चवच घ्यायची होती म्हणे प्रत्येक पदार्थाची तर मी संसार केलेला बरा नव्हता का? आता मी संन्यास घेतलाय ना, मग संन्याशाने चव सोडली पाहिजे. मी संन्याशाबद्दल सांगतो, संन्याशाने चव सोडली पाहिजे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याचं मी आणि माझं हरवलं त्याला संन्यासी म्हणायचं. म्हणून जर ज्या अर्थी स्वामीजी सगळे पदार्थ एकत्र करून खातात त्या अर्थी एकाला अनेक आवडत नाही, एक सुद्धा आवडू शकतं. रामदादा आपण आळंदीला शिकत असताना मधुकुरीला जाताना किती कॅटला घेऊन जायचो? एकच कॅटली घेऊन जायचो. गोबीची भाजी आली तरी, बटाट्याची आली तरी, आलूची आली तरी, एकच झालं का? सगळ्या भाज्या एकत्र करायच्या. ज्या अर्थी आपण सगळे पदार्थ एकत्र करत होतो त्या अर्थी एकाला अनेक आवडत नाही, एक सुद्धा आवडू शकतं. 2 प्रकार झाले. आता तिसरा प्रकार, अनेकांना एक आवडत नाही. अनेक लोक जर एका ठिकाणी आले त्याला एक आवडेल का? भाऊ तुमचं नाव काय? हनुमान बाबा. हनुमान बाबा जर समजा तुमच्या गावच्या सप्त्याची बैठक बसली, सगळ्याला एकच भाऊ आवडेल का? आवडेल नाही ना महाराज. कोणी म्हणाल बाजार महाराज घ्या, कोणी म्हणाल भागवत महाराजला बोलवा, कोणी म्हणाल एका गावून मला फोन आला, नितीन महाराज
मला म्हणे महाराज 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत आमचा सप्ताह आहे आणि त्या सप्त्यात तुमची एक तारीख पाहिजे. आता ते तारखी मागायच्या पद्धतीने बदलल्या महाराज. काही काही लोक म्हणतात तुमची तारीख पाहिजे, काही काही लोक म्हणतात तुमची सेवा पाहिजे, काही काही लोक म्हणतात महाराज तुमचा नियम पाहिजे. गौरव दादा एकाचा मला फोन आला म्हणे महाराज आमच्या सप्त्यात तुमचा दिवस घालायचा कोणता घालू. 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत सप्ताह महाराज. मागच्या वर्षी तुमचं कीर्तन चांगलं झालं, बहुमताने तुम्हाला निवडून आणलं, तुमची एक तारीख पाहिजे. म्हटलं भाऊ डायरी पाहतून लगेच सांगतो. मी डायरी पाहिली, एकही तारीख खाली नव्हती. म्हटलं भाऊ तारीख खाली नाही, नका देऊ मला तारीख. नाही म्हणे महाराज तुम्ही जर तारीख देणार नसेल तर सप्ताह कॅन्सल. म्हटलं प्रश्न तुमचा आहे तो. माझी तारीख खाली नाही त्याला माझं नाविलाज आहे. मी फोन खिशात टाकून दिला. आता त्यानं सुद्धा फोन खिशात टाकला पण ते कट करायचं विसरलं. मग बैठकीत बसलेली एक जण म्हणते काय म्हणते म्हणे महाराज. म्हणे महाराज म्हणते एकही तारीख खाली नाही. लाव म्हणे दुसऱ्याला फोन, त्याचे बाप 2. म्हणजे अनेक लोक एका ठिकाणी आले, त्याला एक आवडल नाही ना आवडणार महाराज. त्या सातारा जिल्ह्यामध्ये यात्रा असतात महाराज गावोगावी. आपल्याकडे यात्रा आता कमी झाल्या, अजूनही सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये यात्रा असते. जे गुणीजन या सातारा जिल्ह्यात फिरले त्यांना माहिती असेल. या यात्रेची कमिटी वेगळी असते महाराज. मग यात्रेची का बैठक बसली, आपल्याकडं म्हणच आहे गावची जत्रा आणि कारभारी सत्रा. अनेक लोक एका ठिकाणी आले, त्यांचं एकमत होत नाही. पहिलं म्हणते 7 दिवस आपल्या गावात सप्ताह ठेवा, दुसरं म्हणते सप्ताह बिप्ताह काय नको, 7 दिवस बैलाच्या शर्यती ठेवा, तिसरं म्हणते बैलाच्या शर्यती नको क्रिकेटचे सामने ठेवा, चौथं म्हणे त्याच्यापेक्षा कबड्डीचे सामने ठेवा, 5वं उभं राहिलं हे सगळं कॅन्सल राहू द्या म्हणे. एक काम करा म्हणे, महाराष्ट्राचं भूषण असणारा नारायणगाव तिथला ताफच बोलवा म्हणे. अनेक लोक एका ठिकाणी आले, त्यांचं एकमत होत नाही. पहिला प्रकारे एकाला एक आवडत नाही, दुसरा प्रकारे एकाला अनेक आवडत नाही, तिसरा प्रकारे अनेकांना एक आवडत नाही, आणि राहता राहिला चौथा प्रकारे अनेकांना अनेक आवडत नाही. म्हणजे अनेक लोक एका ठिकाणी आले तर त्यांना एक सुद्धा आवडू शकतं, त्याचं नाव आहे पाणी. गवी या जगा एक सेव्य जैसे उदक. अनेक लोक एका ठिकाणी आले, त्यांची आवड भिन्न भिन्न असेल, पण रामदादा पाणी आवडत नाही असं कोणी आहे? जेवायला बसल्याच्या नंतर ताटात अनेक पदार्थ घेऊ पण पाणी घेत नाही असं कोणी आहे का? नाही महाराज. म्हणजे अनेकांना एक सुद्धा आवडू शकतं. याच 4 प्रकारामध्ये जीवही बांधलेला आहे, याच 4 प्रकारामध्ये देवही बांधलेला आहे, आणि याच 4 प्रकारामध्ये संतही बांधलेला आहे. आता एका एकाची आवड पाहून आपण अभंगात प्रवेश करू. पहिला प्रकार आहे जीवाचा. जीवाला काय आवडतं तर जीवाला 5 गोष्टी आवडतात. तुम्ही म्हणसाल महाराज काय बोलायला लागले, खुशाल कमरा बांधता, फेटे बांधता, चाटा आणता. 5 गोष्टी नाही महाराज. आमची आवड जर लिहायला सुरुवात केली, वय नाही वयाचे गठ्ठेच्या गठ्ठे भरतील एवढी आमची आवड आहे. समुद्राची शाई केली आणि मेरू पर्वताची लेखणी केली, या पृथ्वीचा कागद केला, तरी सुद्धा आमची आवड लिहिणं संपणार नाही, एवढं आम्हाला आवडते. आमच्या आवडीला मर्यादा आहे का? नाही ना महाराज. पण ऐका, संत महात्मे सांगतात आम्हाला तुम्हाला 5च गोष्टी आवडतात. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. हरी विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव, उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव, पावनी भाव नरदेह, पावनी भाव नरदेह, पावनी भाव नरदेह, पावनी भाव नरदेह, कोण सुख धरले संसारी, कोण सुख धरले संसारी, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, उपजे नारायणी भाव, पावनी भाव नरदेह, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, उपजे नारायणी भाव, पाहुनी भाव नरदेह. आणखी एक गोड ज्ञानोबारांची ओवी आहे. ज्ञानोबाराय बोलतात, हरी विषय विषयाचा परिपाडून
गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. ज्ञानोबा बोलतात विषय विषयाचा परिपाडू. आता तुमच्या दोघांचं गायन म्हणजे समृद्धी महामार्ग. आमचं गायन म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्या आवाजाला कुठंच गड्डा नाही, कुठंच खळगा नाही, कुठंच गतिरोधक नाही, आणि आमच्या आवाजात गड्ड्याचा साठा साठा. असो विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी. 5 गोष्टी जीवाला आवडतात, 5 व्यतिरिक्त जीवाला काही आवडत नाही. जीवाची पहिली आवड जीवाला आवडतो शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गाय छपची पुडी. नाही ना, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 व्यतिरिक्त जीवाला काही आवडत नाही. पहिली गोष्ट जीवाला आवडते शब्द. आम्हाला शब्द किती आवडते हो महाराज. आज आमची शब्द विषयामध्ये एवढी आवड आहे. आज तुम्ही घरादाराला कुलूप लावलं, तुम्ही घरादाराला कुलूप लावून 2 तास कीर्तनात येऊन बसले. कशा करता बसले? बोला बोला बोला. शब्द ऐकण्याकरता बसले. काय महाराज सांगणार आहे ते ऐकण्याकरता बसले. पण ऐका, शब्द असे ऐकले पाहिजे ज्या शब्दाने मानवी जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, मानवी जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. तर साचा निमवाड मी तुले आणि रसाड, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हरी तुका म्हणे पहा, तुका म्हणे पहा शब्दाची हा देवा, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. तुका म्हणे पहा, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची आमच्या, शब्दाची आमच्या देवाची जीवन, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन. शब्दाची आमच्या, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमच्या. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. किती शब्द आवडतो महाराज आम्हाला, किती शब्द आवडतो. ऐका, शब्द आमच्या कल्याणाचा असो, अगर शब्द आमच्या कल्याणाचा नसो, आम्ही शब्द ऐकले की अशी कान टव करून बसतो महाराज. आम्ही कान टव करून बसतो. हनुमंतराव, माझ्या शेतातला आंबा मला तुम्हाला ऐकायचा घ्यासान ना? वा वा, असे श्रोते पाहिजे महाराज आपल्याला. माझ्या शेतातला आंबा मला तुम्हाला विकायचा. जर समजा आपल्या दोघात व्यवहार करायचा ठरलं, गरज आहे तिसऱ्याची? काही गरज नाही. का? तुम्ही माळकरी आहे, मी माळकरी आहे, तुम्ही भाविक आहात, मी भाविक आहे, मी कीर्तनकार आहे, तुम्ही वारकरी आहात. आपल्या दोघांमध्ये कोणत्याही तिसऱ्याला घेण्याची गरज नाही. आपल्या दोघांचा व्यवहार हा पारदर्शक व्यवहार असणारे, आपल्या दोघांच्या मध्ये तिसऱ्याची गरज नाही. मग तुम्ही मला 500-500च्या 100 नोटा मोजून दिल्या म्हणजे किती? म्हणजे किती? वा. 50,000 हनुमंतरावांनी मला मोजून दिले. आंबा कोणाचा झाला? कोणाचा झाला? आंबा कोणाचा झाला? हनुमंतरावचा झाला. मग हनुमंतराव घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर मालकीन म्हणे, मालकीन बाई काय नातू पण तू काय बोलून घ्यायचं बोलून घ्या म्हणे. मी बाजार महाराजांचा आंबा विकत घेतला, आता 2 महिने आंबा खायचं टेन्शन, काही टेन्शन नाही म्हणे. आता नातू पण तू बोलून घ्या. मालकीने विचारलं कोणाचा आंबा घेतला? बाजार महाराजचा. काही लिहून घेतलं का कागद घेत? काही गरज नाही म्हणे कागद लिहून घ्यायचे. महाराजांवरती विश्वास आहे, महाराज बदलणारे नाहीत, महाराज शब्द फिरवणारे नाहीत. मालकीने सांगितलं काय खरं नसतं म्हणे, महाराज लोकांचं खुशाल फेटे बांधतात, कमरा बांधतात, चाटा आणतात म्हणे. आधी जा म्हणे महाराजांकडून कागद करून घ्या. मग हनुमंतराव माझ्याकडे आले आणि मला म्हणे विठ्ठल महाराज हे जमत नाही राव. म्हटलं काय राव? मी 25,000 खरंच ते त्यातले 25,000च आहेत माझ्याजवळ. म्हणे महाराज आपल्याला सौदा मोडायचा नाही, फक्त मला कागद करून पाहिजे. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही खर्च करायला तयार असाल तर मी कागद करून द्यायला तयार आहे. मग हनुमंतराव कागद जवळ्यात होईल का? कुठे जावं लागेल? हा
आपण दोघे गेलो मेहकरला. मेहकरला गेल्याच्या नंतर जसा आपल्या दोघात व्यवहार झाला होता तसा 5 मिनिटात तिथं व्यवहार होईल का? नाही. मग तिथं कसा व्यवहार होईल सांगू का? सांगूच का? एकच ना. त्या ठिकाणी व्यवहार असा होईल महाराज, त्या ठिकाणी तो वायनर 500चा स्टॅम्प पेपर घेईल, तिथं वर आधार नंबर लिहिल हनुमंतरावचा, लिहून घेणार आणि तो वाइंडर लिहायला सुरुवात करेल. तो वकील त्या ठिकाणी लिहायला सुरुवात करेल. मी विठ्ठल महाराज बाजड आळंदीकर सदर आंब्याच्या बाबतीत या ठिकाणी सविस्तर उत्तर लिहून देतो की सदर आंबा आमच्या बाजड शिवारातील गट नंबर अमुक अमुक, सर्वे नंबर अमुक अमुक, उताराच्या सहाय्याने अमुक अमुक शेताच्या बांधावरील असल्या कारणाने या आंब्याची निगराणी माझ्या पंजोबापासून आजोबांपर्यंत, आजोबांपासून वडिलांपर्यंत, वडिलांपासून माझ्यापर्यंत या आंब्याची निगराणी आम्ही सामूहिकपणे करीत आलेलो आहे. सदर यंदाही यावर्षी आंब्याला मोहर आल्याच्या नंतर याची निगराणी आम्ही सामूहिकपणे केलेली आहे. सदर आंबा ज्यावेळी तोडण्याकरता आला त्यावेळी ज्यांनी कोणी रखवालदारांनी याची रखवाली केली त्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळाला असल्या कारणाने मला याचा मोबदला मिळाला नाही असा नाहक गुन्हा तो माझ्यावरती दाखल करू शकत नाही. सदर आंबा माझ्या ताब्यातून हनुमंतरावच्या ताब्यात जात असताना माझ्यावरती कोणताही कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा गुंडशाही प्रवृत्तीचा दबाव नसून मी पूर्ण शुद्धीमध्ये हा आंबा त्यांच्या ताब्यामध्ये देत आहे. आता आंब्यावरचे माझे सर्व अधिकार संपुष्टात आले असून आंब्यावरती सर्वस्वी अधिकार हनुमंतरावाचा जागृत झालेला आहे. आता हनुमंतराव आंबा पिकून खावा, शिंपून खावा, लोणचं करून खावा किंवा कापून खावा, हा सर्वस्वी अधिकार आता हनुमंतरावाला आहे. जसा आंबा खाण्याचा सर्वस्वी अधिकार हनुमंतरावाला आहे तसंच या आंब्यापासून बाहेर पडणारा मल म्हणजे कोय टरफल इथं बसलेल्यापैकी कुणाच्या दारात टाकली तर प्रत्यक्ष परंपरेने तो दावा माझ्या दारात येऊ शकत नाही. जसा आंबा खाण्याचा सर्वस्वी अधिकार हनुमंतरावाला आहे तसं घाण केल्याबद्दल IPC, CPC, CRPC, इंडियन पेनल कोड ऍक्ट नुसार तो दावा सुद्धा त्यांच्यावर दाखल होण्यात असतो. कळावे आपलाच विठ्ठल महाराज बाजार आळंदीकर, साक्षीदार विष्णू महाराज, भागवत महाराज. काय कल्याण होणार आहे? काही ऐकून तुमचं कल्याण होणार आहे? हे जे मी आता सांगितलं यानं तुम्हाला देव भेटणार आहे. मग काऊन ऐकत होते एवढे ध्यान देऊन? का जीवाला शब्द आवडते. काय आवडते? शब्द आवडते. आम्ही शब्दा करता कान टव करून बसतो. थोडे चांगले शब्द जर कानावर आले तर लोक कान देऊन ऐकतात. म्हणजे जीवाची पहिली आवडे शब्द, त्यानंतर जीवाला दुसरी गोष्ट आवडते शब्द स्पर्श. जीवाची दुसरी आवड आहे स्पर्श. स्पर्श किती आवडते? यातही ज्ञानोबारांनी 2 प्रकार केले. एक प्रकार आहे थंड स्पर्श, दुसरा प्रकार आहे उष्ण स्पर्श. किती प्रकार आहे? 2 प्रकार आहे. काही काही लोकांना थंड स्पर्श आवडते आणि काही काही लोकांना उष्ण स्पर्श आवडते. गजानन भाऊ, अशी काही लोक बघितली मी ज्यांना भर उन्हाळ्यामध्ये कडक कडक चहा लागते आणि अशी काही लोक बघितली ज्यांना भर थंडीच्या दिवसामध्ये कोल्ड ड्रिंक्स लागतं. ज्याची त्याची आवड आहे. आमचा एक मित्र होता, त्याला गरम खायचा लय अभ्यास, फार गरम खाण्याचा अभ्यास महाराज. आणि आम्ही दोघेही एका गावामध्ये कार्यक्रमाकरता गेलो. तुम्हाला जेवणाचं एक सूत्र सांगतो. जर भूक लागली तर घरातल्या गड्या माणसाला कधीच भेटायचं नाही. घरात जाऊन मावशीला म्हणायचं, मावशी काय वास यायला, काय चव आहे तुमच्या हाताला? मावशी लगेच ताट वाढते. या बहादरांसुद्धा घरात गेल्याच्या नंतर आजी भाकरी थांबत होत्या. हा म्हणे, आजी काय वास यायला लागला म्हणे भाकरीचा, काय चव आहे म्हणे तुमच्या हाताला? म्हणे महाराज बसन जेवायला. महाराज जेवायला बसले. आजीनं ताव्यावरची भाकर दुरडीत टाकली होती. काय म्हणतात तुमच्याकडे? दुरडीच ना, आपण जवळचीच आहे म्हणा, जास्त लांबची नाही. ताव्यावरची भाकर दुरडीत टाकलेली होती. दुरडीतली भाकर मावशीनं आजीनं महाराजाच्या ताटात टाकली. गरम भाकर होती. ही गरम भाकर महाराजानं 1.5 मिनिटात मोडून खाल्ली. इतका गरम खायचा अभ्यास. म्हणे आजी 1 नंबर भाकर होती म्हणे, फक्त आणखी थोडीशी गरम असते तर बरं झालं असतं म्हणे. आता आजीनं भाकर दुरडीतही टाकली नाही. ताव्यावरची भाकर उलथण्यावर घेतली, सराट्यावर घेतली आणि ताव्यावरची भाकर थेट महाराजाच्या ताटात. महाराजांना ती सुद्धा भाकर 1.5 मिनिटात म्हणून खाल्ली. इतका गरम खायचा अभ्यास, तरी म्हणते आणखी थोडीशी गरम पाहिजे होती. आता मावशीनं भाकर ताव्यावरही ठेवली, ताव्यावरची भाकर दुरडीतही टाकली नाही, उलथण्यावरही घेतली नाही, ताव्यावरच ठेवली. तावा सांडशी दुरुण्याच्या पुढं केला. काय म्हणे मेल्या. यानं ताव्यावर भाकर 1.5 मिनिटात मोडून खाल्ली महाराज. इतका गरम खायचा अभ्यास, तरी म्हणते आणखी थोडीशी गरम पाहिजे होती. मावशी म्हणे याच्यापेक्षा गरम होत नाही म्हणे महाराज, उंडा खान चुलीत बसा म्हणे. आता जीवाची दुसरी आवड आहे स्पर्श. जीवाला स्पर्श आवडते. त्यानंतर जीवाची तिसरी आवड आहे शब्द स्पर्श. तिसरी आवड आहे रूप. जीवाला रूप किती आवडतं महाराज. आता लग्न सराईचे दिवस सुरू आहे गजानन दादा, लग्न सराईचे दिवस सुरू आहे. या लग्न सराईच्या दिवसामध्ये लोक आपण सुंदर दिसावं याच्याकरता किती प्रयत्न करतात महाराज, किती प्रयत्न करतात. ऐका, वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका, वाक्य अंडरलाईन करा, वाक्य घरी घेऊन जा. ऐका, आज लोकांचा जेवढा खाण्यावरती खर्च नाही, आज लोकांचा जेवढा घरावरती खर्च नाही,
त्याच्यापेक्षा दुप्पटनं खर्च लोकांचा सौंदर्य प्रसाधनावरती सुरू आहे. कशावरती सुरू आहे? सौंदर्य प्रसाधनावरती सुरू आहे. पण त्याच्याही पुढचं वाक्य लक्षपूर्वक आहे का? आणि याच्या पुढचं वाक्य आता अंडरलाईन करा. ऐका, सौंदर्य प्रसाधनाने मिळणारं सौंदर्य, सौंदर्य प्रसाधनाने मिळणारं सौंदर्य चिरकाल टिकणार नाही. सौंदर्य प्रसाधनाने मिळणारं सौंदर्य चिरकाल टिकणार नाही. पण तुमच्या गुणांनी आणि तुमच्या आचरणाने मिळणारं सौंदर्य तुम्ही मेले तरी संपणार नाही. तुमच्या आचरणाने आणि तुमच्या गुणांनी मिळणारं सौंदर्य कधीच संपणार नाही. आता वाक्य आणखी याच्या पुढे सांगतो, थोडं पुढे आणखी लांबवतो वाक्य. ऐका, जे लोक फक्त सौंदर्य प्रसाधनाचं, जे लोक गुणांचं आणि आचरणाचं सौंदर्य मिळवतात, जे लोक गुणांचं आणि आचरणाचं सौंदर्य मिळवतात, ती लोक त्यांचं सौंदर्य त्यांनी झाकून ठेवलं तरी सुद्धा समाजात झाकत नाही. आणि जी लोक फक्त वरवरचं सौंदर्य जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं पितळ उघडं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आचरणाचं आणि गुणांचं सौंदर्य असलं पाहिजे. आम्ही वरून दिसण्याकरता प्रयत्न करतो, वरून दिसण्याकरता. आणि त्यातही रामदादा आता मॅचिंगचा जमाना आहे. कशाचा जमाना आहे? मॅचिंगचा. आता आम्हाला जसं पॅन्ट असला तसं मॅचिंग शर्ट पाहिजे. जशी साडी असली तसं सगळं मॅचिंग पाहिजे. एका ठिकाणी माझी कथा सुरू होती. एक ताई रोज मॅचिंग करून यायच्या. तुम्ही म्हणसाल तुम्ही काय पाहत होते? पाहिलेलं नाही, दिसलेलं सांगा लागलो. पाहणं आणि दिसणं यात लय मोठा फरक असते. पहिल्या दिवशी ताई यायला, ताईची साडी लाल, चप्पल, डोक्यात गजरा, कपाळावर टिकली लाल. दुसऱ्या दिवशी ताई यायला, ताईची साडी काळी, चप्पल, डोक्यात गजरा, कपाळावर टिकली. तिसऱ्या दिवशी ताई यायला, ताईची साडी हिरवी, चप्पल, डोक्यात गजरा, कपाळावर टिकली. चौथ्या दिवशी ताई यायला, ताईची साडी पांढरी, चप्पल, डोक्यात गजरा, कपाळ नाही पांढरं, कपाळावरची टिकली पांढरी. न राहता एक दिवस मी सहज ताईला म्हटलं, ताई तुम्हाला जरा मॅचिंगचा जास्तच नाद दिसते. म्हणे महाराज तुया कोण पोटात दुखायला? म्हणलं माया कायला पोटात दुखणार आहे? म्हटलं म्हणे मी तुझ्यावर जळत नाही, तू कोण माझ्यावर जळतो? म्हटलं तुमचा माझ्यावर जळण्याचा काय संबंध आहे? म्हटलं मी काय मॅचिंग केलं? म्हणे तो धोतर पांढरं, तो शर्ट पांढरं, तो फेटा पांढरा, नवे तो रुमालही पांढरा. मी आतापर्यंत तुला काही म्हटले नाही म्हणे तू माझ्यावर जळायचा काय संबंध? म्हणून मॅचिंगचा जमाना आहे. आज प्रत्येक जण सुंदर दिसण्याकरता प्रयत्न करते. लग्न सरायचे दिवस आहे, ज्याचं सगळं फाउंडेशन डिलं झालं, ज्याचं सगळं शॉर्ट सर्किट झालं, ज्याच्या फ्युजा उडाल्या, ज्याच्या डिप्या जळाल्या, ज्याच्या वायरी तुटल्या, असे म्हातारे पण लग्नात दाढी घोटून जायचं. आता का दुसरी आवृत्ती छापायची तुला? आम्ही सौंदर्याकरता प्रयत्न करतो. जीवाची तिसरी आवड आहे रूप. आम्ही या आवडीकरता झटत राहतो. ऐका, जीवाची पहिली आवड सांगितला शब्द, जीवाची दुसरी आवड सांगितली स्पर्श, जीवाची तिसरी आवड सांगितली रूप. आता किती राहिल्या? 2. त्याच्याकरता मी पुन्हा येईन. झाली जीवाची आवड. आपलं प्रमोशन आपणच केलं पाहिजे. 3 आवड मी जीवाच्या सांगितल्या, 2 तुम्ही लावून घ्या. 5 गोष्टी जीवाला आवडतात. आता दुसरा आहे देव. आपण देवाकडे जाऊ, देवाला विचारू काय आवडतं देवा तुम्हाला? तर देवाला सुद्धा 5च गोष्टी आवडतात. मी सांगतो, तुम्ही मोजा. देवाला 5 गोष्टी आवडतात. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. किती झाल्या? 1. नामाचा उच्चार रात्रंदिवस. दुसरा तुळशी माळ गडा, गोपी चिंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा, आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. किती झाल्या? 5 व्यतिरिक्त देवाला सुद्धा काही आवडत नाही. मोजला नसेल तर परत मोजा. आवडे देवासी तो एका प्रकार, 1 नामाचा उच्चार रात्रंदिवस, 2 तुळशी माळ गळा, 3 गोपीचंदन टिळा, 4 हृदयी कळवळा वैष्णवांचा, आणि 5 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. देवाला वारी इतकी आवडते. किती आवडते वारी? जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. बाई बाई जाते ग माहेराला,
जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला आपुल्या माहेरा जाईन मी आता 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 निरोपया संत हाती आला निरोपया संत हाती आला जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये गया पंढरपुरा पंढरपुरा विष्णू महाराज मी मध्यमधून म्हटलं बरं का मला काय गाण्यातलं जास्त कळत नाही फक्त बोधेबाबांच्या आशीर्वादाने प्रयत्न करत असतो हा. 3 प्रमाण मी आपल्याला दिले सगळे संत माहेराला जातात याचा अर्थ सगळे संत वारी करतात देवाला 5 गोष्टी आवडतात 5वी गोष्ट सांगितली वारी देवाची आवड झाली जीवाची आवड झाली कोण राहिलं संत राहिले संतांना सुद्धा 5च गोष्टी आवडतात महाराज मी 5 गोष्टी सांगतो 5ला आपण तिघ म्हणून 5 प्रमाण म्हणू धावत्या चालेल तर 5 प्रमाण म्हणायचे 5 आवडी सांगायच्या संताच्या आणि आपण अभंगात प्रवेश करू ऐका संताची पहिली आवड संतांना देवाचं रूप आवडतं आवडे हे रूप गुजरे सगुण 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 तुम्हाला म्हणायला लावण्याचा एवढाच उद्देश की बऱ्याच वेळची माझीच बॅटिंग चालू आहे तुमच्या 1-2 ओव्हर पडल्या पाहिजे म्हणून फक्त बरं का म्हणजे तुमची परीक्षा नाही संतांना आवडणारी पहिली गोष्ट संतांना देवाचं रूप आवडतं दुसरी गोष्ट संतांना देवाचे गुण आवडतात गुण गाई आवडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी गुणगाई नावडी गुणगाई नावडी दोन गोष्टी झाल्या देवाला संतांना आवडणाऱ्या 2 गोष्टी पहिला संतांना देवाचं रूप आवडतं दुसरं संतांना देवाचे गुण आवडतात संतांची तिसरी आवड संतांना ब्रह्म आवडतं ब्रह्म सावळे परब्रह्म आवडे या जीवा आवडे परब्रह्म आवडे या जीवा घर केले मनी मनरानी वा घरून गेले मनी मनरानी वा घरून गेले संतांची तिसरी आवड संतांना ब्रह्म आवडतं संतांची 5वी आवड संतांना देवाचं नाम आवडतं हा मृत्यू लोकी आवडते बरी आहे कहरी नामे वीरा मृत्यू लोकी आवडते बरी आहे कहरी नामे वीरा मृत्यू लोकी आवडते परे आवडते परे
संतांना आवडणाऱ्या 4 गोष्टी झाल्या. संतांना आवडणारी 5वी गोष्ट, संतांना देवाची मात आवडते. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत्त चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. किती झाल्या ते संतांच्या आवडी? किती झाल्या? 5. जीवाला किती आवडत होत्या? 5. देवाला किती आवडत होत्या? संताला किती आवडतात? 5. 5 गोष्टी संताला आवडतात. आता या सगळ्या संतांच्या आवडीचा जर विचार केला तर या प्रत्येकामध्ये एक साम्य आहे. 5 गोष्टी ज्या संताला आवडतात त्यात एक साम्य, की प्रत्येक गोष्ट संताला देवाविषयी आवडते. कोणाविषयी आवडते? नाम कोणाचं आवडते? रूप कोणाचं आवडते? मात कोणाची आवडते? देवाची आवडते. सगळं देवाविषयी आवडतं संतांना. मग थोडक्यात एक सारांश काढला तर संतांना देव आवडतो. मग देव जर आवडतो त्या देवाच्या प्राप्तीकरता संत प्रयत्न करणार नाहीत. जे जे आपल्याला आवडतं त्याच्याकरता माणूस प्रयत्न करत असतो. मग संतांना जर देव आवडतो तर मग त्या देवाच्या आवडीकरता संत नक्कीच प्रयत्न करणार. मग संतांना माहिती आहे तो देव कुठे, म्हणून संत देवाकडे प्रार्थना करतात, देवा तू ज्या ठिकाणी आहे त्या संताची संगती मला घडू दे. अभंगाचं पहिलं चरण. देवा एकदा हात वर करा सर्वांनी. करा, घ्या हात वर. ठेवा असेच, मी चहा घेऊन येतो. आधी महिला मंडळ, पुरुष मंडळ खाली करा. महिला मंडळ करा हात वर. सर्वांनी माझ्या पाठीमागे भजन म्हणा बरं का. भजन केलं पाहिजे महाराज, भजनाने आयुष्य वाढतं. सर्वांनी माझ्या पाठीमागे. हरी विठ्ठल माझा 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 माझा
लता दिदीच्या वर्ष श्राद्धाला यायचंच गायन. फक्त त्या दिवशी म्हणणं का माझी तारीख खाली नाही. महाराज ह्या मंडपात जर बसल्या तर अशा स्वरात म्हणतात, पण या मंडपात नाही बरं का, तिकडे लग्नाच्या मंडपात अशा तार सप्तकात गाणे म्हणतात. हा फक्त इथं जायचा आवाज निघत नाही. हा हा तिथं अशा तार सप्तकात म्हणतात, तार सप्तकात. तिथं त्याचा आवाजही बसत नाही. सगळ्याचा एक स्वर असतो महाराज, एक स्वर. कसा सांगूच का, असा स्वर असते महाराज. तिथं एक सर्वांचा गजानन दादा तार सप्तकात खाली म्हणतच नाही, तिथं सगळ्याचा एक स्वर लागते. इथं नाही लागणार यांचा एक स्वर. तिथं जिरवा जिरवी करतात एकमेकीची. मांडवाच्या दारी दुर्डी सांडली भाताची, मही गाई हिन बाई फनाड दाताची. असे तार सप्तकात गाणे म्हणतात. इथं नाही आवाज निघत. सर्वांनी हात वर करा. घ्या पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी माझ्या पाठीमागे भजन करा. 2 मिनिटं फक्त बरं का. लगेच 8 तास घ्यायचे आपल्याला. हरी विठ्ठल 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 संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. अगदी 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. 10 मिनिटात मी धावता भावार्थ सांगणार आहे आणि 8 तास घेणार आहे. हा आपण शेतकरी, आपल्याला 8 तास कळतील. हा ज्या ठिकाणी देव राहतो ते स्थान आहे की संतांच्या हृदयामध्ये देव राहतो. आणि म्हणून आम्हाला संतांची संगती घडावी. देव बसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव असतो. हा अभंग आणखी माझ्या मनामध्ये येण्याचं कारण असं, मी ठरवून आलतो आज खंडेराया तुझं करीते न वसू. हा अभंग मला घ्यायचा होता. आज सोमवार आहे म्हटलं लावून देऊ महादेवाकडे. काहीतरी संगती जुळवू म्हटलं. पण इथं आल्याच्या नंतर हनुमंतरायाचं मंदिर आणि हनुमंतरायांनी आपलं हृदय फाडून देव दाखवलेलं आहे. म्हणून म्हटलं ज्यांच्या हृदयात देव बसतो त्याची संगती घडावी, असा अभंग घ्यावा. म्हणून या अभंगाचे मी इथे आल्याच्या नंतर मनात निर्णय घेतला हा अभंग घ्यावा. ऐका, या ठिकाणी संगतीची अपेक्षा करतात. ऐका, या जगतामध्ये विचार केला तर संगती ही
संतांचीच केली पाहिजे. हा, एक वाक्य मी सांगतो आणि पुढे चालतो, ऐका. रामायणामध्ये ज्यावेळी हनुमंतराय लंकेमध्ये सीतामातेच्या शोधाकरता गेले, त्यावेळी इंद्रजिताने म्हणजेच मेघनाथाने हनुमंतरायाला अशोक वाटिकेमधून पकडून रावणाच्या समोर हजर केलं. धावतं सांगतो मी, सर्वांना माहिती आहे कथा भाग. दुर्जनाची संगती आणि सज्जनाची संगती यात फरक किती असतो. सज्जनाची संगती केल्याच्या नंतर कशी कीर्ती वाढते आणि दुर्जनाची संगती केल्याच्या नंतर कसं अहित होतं याच्याकरता सांगतोय, ऐका. ज्यावेळी रावणाच्या समोर हनुमंतरायांना उभं केलं, त्यावेळी रावणाने सांगितलं, इस बंदर के अंगभंग कर दिए जाय. या वानराचे म्हणे अंगभंग करा. मग हनुमंतराने विचार केला, जर म्हणे रावणाला अंगभंग करत असताना त्याची बहीण शूर्पणखेची आठवण झाली तर तो माझं नाक आणि कान कापेल. आणि नाक आणि कान जर कापलं तर मी देवाचा भक्त आहे आणि मी दुर्जनाच्या हाताने माझं नाक कापून जर देवाच्या समोर गेलो तर मी देवाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. ऐका, हा वाक्य लक्षपूर्वक ऐका. मला रामचंद्र प्रभूंनी पाठवलं, जर मी रामचंद्र प्रभूंनी पाठवलेलं असताना या रावणासारख्या दुर्जनाच्या हातून जर माझं नाक कापून जाईल तर मी देवाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही. तेच वाक्य आता आपल्याशी लावा. हमें भी भगवान ने भेजा है, हम सबको भी भगवान ने भेजा है. अगर हम काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार इस विकारों के हाथ अपने नाक कान कटाकर जाएंगे तो हम भी भगवान को मुंह दिखाने लायक नहीं रहेंगे. म्हणून आपण सुद्धा विकाराच्या हाताने आपलं नाक कापू नये. मग रावणाने सांगितले, याची शेपटी जाळा म्हणे. आता शेपटीला हिंदीमध्ये पूछ म्हणतात. पूछ काय म्हणतात? पूछ. पूछ शब्दाचे दोन अर्थ आहेत. पूछ शब्दाचा अर्थ एक आहे शेपटी आणि पूछ शब्दाचा दुसरा अर्थ आहे मान मान्यता. आपण व्यवहारामध्ये म्हणतो, अब उस घर में हमारी कोई पूछ नहीं रही, म्हणजे त्या घरात मला कोणी विचारत नाही. पूछ शब्दाचे दोन अर्थ आहेत. मग रावण हनुमंतराची पूछ जाळतो, शेपटी जाळतो. याचा अर्थ एक दुर्जन दुसऱ्या दुर्जनाची मान मान्यता नाम त्याची कीर्ती जाळण्याचा प्रयत्न करतो. वाक्य लक्षपूर्वक आहे का? पूछ जाळतो याचा अर्थ एक दुर्जन एका सज्जनाची मान मान्यता त्याची कीर्ती जाळण्याचा प्रयत्न करतो. पण ऐका, ज्यावेळी शेपटीला कपडे गुंडाळतात त्यावर ती शेपटी वाढत राहते. आता वाक्य ऐका, वाक्य ऐका. इस कलियुग में भी जसं त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूचा अवतार झाला तसं इस कलियुग में भी जब जब कोई दुर्जन किसी सज्जन की बढ़ती हुई पूछ को जलाने की कोशिश करता है तो भगवान की कृपा से उस सज्जन की पूछ और बढ़ती चली जाती है. ज्यावेळी कोणी एखादा दुर्जन तुम्हाला नावं ठेवतील लोक, लय लागला परमार्थाला, तुमची मान मान्यता तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचं मन जर चांगलं असेल, तुम्ही सत्कर्म करत असाल तर भगवान की कृपा से आपकी पूछ भी और बढ़ती चली जाएगी. म्हणून दुर्जनाकडे लक्ष देऊ नका, म्हणून संगती करावी तर सज्जनाची. त्या हनुमंतराची आम्हाला संगती घडू द्या की रावणाने ज्यांची शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला पण ती जळाली नाही, म्हणजे मान मान्यता जाळण्याचा प्रयत्न केला ती जळाली नाही. आजची संगती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. आम्हाला असं आवडतं. आता आवडीचे 3 लक्षणं सांगतो आणि थांबतो. आवडीचं पहिलं लक्षण, ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी लाज नसते. मी प्रमाण देईल तसा मी बहुत प्रामाणिक आहे. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये चला, ज्ञानोबराय बोलतात, आवडी आणि लाजवी व्यसना आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी त्याची काय. ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी लाज नसते. हे झालं गाथ्यातलं प्रमाण. आता माथ्यातलं देतो, त्याच्याशिवाय कॉलम पूर्ण होत नाही. गाथ्यातलं प्रमाण दिलं, आता माथ्यातलं आहे का. 100 एकर शेताचा मालक आहे. किती एकर शेताचा? 100 एकर शेताचा मालक आहे. त्याचा दरवर्षी लाखोमध्ये टर्नओव्हर आहे आणि त्याच्या शेतामध्ये 200 रुपये रोजानं खुरपायला बाई आहे. किती रुपये रोजाना? 200 रुपये रोजानं खुरपायला. हा मालक दिवसभर त्या बाईच्या पाठीमागे, त्या मायामावल्याच्या पाठीमागे फिरतो. दुपारी ह्या मायामावल्या पाणी प्यायला बसल्या की 100 एकर शेताचा मालक ज्याचा लाखोमध्ये टर्नओव्हर आहे त्याच्या शेतात 200 रुपये खुरपान आलेल्या बाईला म्हणतो, अक्का जर तंबाखू दे ना. अरे तुला काही लाज? 100 एकर शेताचा मालक आहे तू आणि 200 रुपये रोजानं खुरपायला आलेला बैल तंबाखू मागतो. याचा अर्थ तंबाखू आवडीचा विषय, ती मागताना लाज वाटत नाही. तसं संतांना संताच्या भेटीची आवड आहे आणि ती आवड पूर्ण करत असताना संतांना सुद्धा लाज वाटत नाही. नवे नवे संत म्हणतात की तुझ्या द्वारीचा कुत्रा झालो, मी तुझ्या दारातला कुत्रा व्हायला तयार आहे. संतांच्या दाराचा मी कुत्रा झालो, प्रेम सुखासी भुललो, असं नाथ महाराजांचं प्रमाण आहे. आणि एक माझ्या तुकोबराचं प्रमाण आहे. तुकोबराय बोलतात, सेवेन उच्चिष्ट
लोळेन चरणी वैष्णवांचे नाणे होईन किडा. त्यांच्या नाणीतला किडा होण्याची माझी तयारी आहे. म्हणजे लाज वाटत नाही संगती करत असताना. झालं आवडीचं पहिलं लक्षण. आवडीचं दुसरं लक्षण, ज्या ज्या ठिकाणी आवड असते त्या त्या ठिकाणी जीवाचा विचार नसते. जीवाचा विचार नसते. संतांची प्राप्ती करत असताना, संतांची संगती करत असताना आम्हाला कितीही कष्ट सहन करायची गरज पडली तरी म्हणतात आम्ही ती करायला तयार आहोत. त्याच्याकरता प्रमाण देतात, काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा. म्हणजे जीवाचा सुद्धा विचार नाही संतांची संगती करत असताना. आता आवडीचं तिसरं लक्षण, ज्या ज्या ठिकाणी आवड असते त्या त्या ठिकाणी कंटाळा नसतो. ती गोष्ट परत परत करावीशी वाटते, परत परत करावीशी वाटते. उदाहरण देतो. भैया तुझं नाव काय? गौरव. गौरव कीर्तन होस्तर मी तो मामा झाला चालेल ना? सोबत नाही पण तरी हो म्हण. कीर्तन होस्तर मी तो मामा. आणि तू कोण मा? म्हण मग मामा. जोरात म्हण आणखी, अजून जोरात. खाऊन पिऊन आला? मी तुझा कोण? एकदा म्हण मग. फक्त मामाच म्हण, पोरगी मागू नको. गौरव माझा भाचा आणि मी गौरवचा मामा. गौरव तुला खायला काय आवडते? कीर्तनात सांगण्याजोगं असलं सांग. असा माळकरी आहे म्हणा तू, टेन्शन नाही काय. एका जणाला मी कीर्तनात विचारलं, मला तुला खायला काय आवडते? म्हणजे महाराज कीर्तनात सांगण्याजोगं नाही. गौरव तुला खायला काय आवडतं? भजी आवडतात. बर, आवडीचा पदार्थ आहे, असू द्या. एकादश आहे आज असं म्हण नाही, पण असू दे, तुला भजी आवडतात. माग दिवाळीच्या सणाला मी तुला आणि तुझ्या आईला घ्यायला आलो, चालेल ना? माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला मी न्यायला आलो दिवाळीच्या सणाला. आणि मी येता गरम गरम भजी आणले. काय आणले? 1 वाजता मी पोहोचलो. काल्याचं कीर्तन करून आलो होतो. 1 वाजता मी गौरवच्या घरी पोहोचलो. गौरव मला दुरूनच पाहिलं. मामा आला, मामा तू मला नेण्याकरता आला. वा 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 मामा. फार आनंद झाला महाराज गौरवला. पण गौरव करता मी भजे आणले होते. पण गौरव सकाळी 10 वाजता जेवण बसला होता. पोटभर गौरवने जेवण केलेलं होतं. पोट गच्च झालेलं होतं. जरा सुद्धा आपल्या विदर्भाच्या भाषेत सांगायचं झालं तर जरा बी रीग नव्हती पोटात. जरशीक सुद्धा जागा शिल्लक नव्हती. मग मी आल्याच्या नंतर गौरवने सांगितलं, मामा लय आनंद वाटला तू आला. आता माझ्या आईला मला तू नेणार आहे. आनंद आहे मामा, मी आता तुझ्या घरी राहणार. मला फटाके घेऊन दे मामा, मला खाऊ घेऊन दे. गौरव लहान होता त्यावेळी, आता मोठा झाला तो. मग गौरवला आनंद वाटला. म्हटलं गौरव ते जाऊ दे सगळं बाजूला, पण मी तुझ्याकरता खायला आणलं. म्हणे मामा तू किती जरी खायला आणलं असेल तरी माझ्या पोटात जागा शिल्लक नाही. पोटभर जेवण बसतोय मामा 10 वाजता मी. आता सकाळी आउट गोईंग, मग इनकमिंग. आता नको मामा, मला काहीच खायचं नाही. नाही रे म्हटलं गौरव, तुझ्या आवडीचा पदार्थ आहे, तुला फार आवडणारा पदार्थ आणला. गौरव म्हणे मामा तू भजे आणले? भजे आणले? हो रे म्हटलं गौरव, आत्ताच्या हॉटेलवरून गरम गरम भजे आणले. म्हटलं मी थंडी व्हायच्या आधी खाऊन घे. म्हणे मामा तू आवडीनं आणले, तू प्रेमानं आणले, मला तुझा मान ठेवला पाहिजे. अरे लोक तुझ्या बाहेर पाय धुतात, लोक तुझ्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतात. मी घरी तुझा मान केला पाहिजे. पण मामा खरं सांगू का, माझ्या पोटात जर शिकही रीग नाही, मी नाही खाऊ शकत रे मामा. पण तुझ्या प्रेमा खातर आणि तुझा मान ठेवण्याकरता मामा मी 1 भजा खातो. मग गौरवनं माझ्या हातातलं ते भज्याची ती पुडी घेतली. ते कागदामध्ये बांधलेले भजे घेतले. गौरवनं 1 भजा खायचा म्हणून माझ्या हातातला तो कागद घेतला आणि गौरवनं नावाला 1ही भजा शिल्लक ठेवला नाही. माझा दृष्टांत संपला. गौरव जेवला नव्हता का? पोटभर जेवला नव्हता का? मग तरी गौरव सगळे भजे कस काय खाल्ले? कस काय खाल्ले? भजे कसे होते? आवडीचे होते. ज्या ठिकाणी आवड असते ती करण्याची माणसाला कंटाळा येत नाही. ते करण्याकरता माणसाला लाज वाटत नाही आणि ते करण्याकरता माणसाला जीवाचा विचार नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांच्या संगतीची आम्हाला एवढी आवड आहे की आम्हाला त्यांची संगती जर एकदा प्राप्त झाली की ती कधीही न तुटावी असं आम्हाला वाटतं. अभंगाचं 3रं चरण. हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटी. न हो अंग संग तुटी, न हो अंग संग टूटी. ऐसे आवडते मना
असे आवडते मना देवा पूर्वावी वासना वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. मला त्या हरिजनाची भेट झाली की ती तुटू देऊ नको, याचा अर्थ तुकोबाराला त्या हरिजनाच्या भेटीचा कंटाळा नाही, आम्हाला इतकी आवडते. आणि मग त्यांच्याच संगतीमध्ये जिणं हेच भलं जिणं आहे. हा, तुकोबारा बोलतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संताच्या संगतीमध्ये जगणं हेच खरं जगणं आहे. संताच्या संगतीमध्ये अनेकांचा उद्धार झाला. आपल्यासमोर प्रमाण आहेत, आपल्यासमोर प्रसंग आहेत. अगदी गावामध्ये फिरणारा गावोबा नाथांच्या संगतीमध्ये आला, परिणाम त्याला नाथांचं रामायण लिहिण्याचं त्या ठिकाणी सद्भाग्य प्राप्त झालं. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी त्याच संताच्या संगतीकरता प्रयत्न करावे. आपण सुद्धा देवाकडे प्रार्थना करावी, देवा आम्ही 7 दिवस झाले परमार्थ केलाय, देवा हनुमंतरायाच्या पुढे प्रार्थना करावी, पांडुरंगाच्या पुढे प्रार्थना करावी की पांडुरंगा आम्हाला ते संत भेटणं शक्य नाहीत, कारण चंद्रामृत सुखे सेववेल रस्ता असता जाता रवी दरवेल बाह्या हेडा सागर तरवेल परित्या साधूचे भेटी नवेल गा. आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावरती आम्हाला ते प्राप्त करता येत नाही, म्हणून देवा आम्ही तुमच्या समोर प्रार्थना करतो. मी सुरुवातीला सांगितलं, जी गोष्ट स्वतःच्या सामर्थ्यावर प्राप्त करता येत नाही तिच्याकरता देवाकडे प्रार्थना करावी. म्हणून देवा तुझ्या चरणावरती प्रार्थना करतो की आम्हाला त्या संताच्या संगती प्राप्त हो दे. ऐका, हीच आपण सर्वांकडे प्रार्थना करू. परमादरणीय आमचे नितीन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या ठिकाणी एक आनंदाची बातमी आल्याच्या नंतर ऐकायला भेटली. महाराज नितीन महाराजांनी सांगितलं, गेल्या वर्षी 25-30 तरुण मुलांनी माळी घातल्या, आणि यावर्षी आणखी 25-30 मुलं माळी घालणार आहेत. वा, तुमच्यासाठी तुम्ही टाळी वाजवा. मी नेहमी सांगत असतो बरं का, 2च मिनिटं घेतो तुमच्या. मी नेहमी सांगत असतो, सप्ताह संपल्याच्या नंतर लोक सप्ताहाच्या शेवटी हिशोब करतात. बाबा काय करतात? हनुमंतराव तुम्ही करता ना, सप्ताहाच्या शेवटी हिशोब करतात. षष्टीमालाला किती दिले, कथाकाराला किती दिले, वादकाला किती दिले, कीर्तनकाराला किती दिले, शेवटी शिल्लक किती उरले, हा सगळा हिशोब करून लोक मंदिरावर लावतात. असं गावागावात हिशोब करतात. पण ऐका, माझं पुढचं वाक्य ऐका, हा पैशाचा हिशोब तर तुम्ही कराच, पण आणखी एक हिशोब करायला सुरुवात करा. या वर्षीच्या सप्ताहामध्ये किती जणांनी माळी घातल्या, या वर्षीच्या सप्ताहामध्ये किती जणांनी दारू सोडली, या वर्षीच्या सप्ताहामध्ये किती जण परमार्थाला लागले. हा हिशोब ज्या दिवशी तुम्ही करायला सुरुवात कराल ना, त्या दिवशी जवळ्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, भारताचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हा हिशोब करायचा बरं का. सुंदर वाटलं की तुम्ही तरुण मुलांनी या ठिकाणी माळी घातल्या. गोड गुणीजन मंडळींनी मला 2 तासापासून साथ केली. परमादरणीय आमचे राम महाराज, परमादरणीय भागवत महाराज, परमादरणीय विष्णू महाराज, परमादरणीय गौरव महाराज, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आता कुठे गेल्याच्या नंतर नक्की आवर्जून सांगायचं आहे, मार्गदर्शक असावे तर आमच्या गजानन दादासारखे असावे, वादक कसा असावा तर रामदादासारखा असावा, गायक कसा असावा तर विष्णू महाराज सारखा असावा, गायक कसे असावे तर आमच्या भागवत दादासारखे असावे, कीर्तनकार कसा असावा. हा, म्हणून हल्ली लोक आम्हाला महाराज लोकांना विचारतात की तुम्हाला एवढे मोठे रुमाला काय करायचे, म्हणजे कमराला एक येडा आला बस झाला. हे एवढे मोठे रुमाला कशाला वापरतात, 2-2.5 मीटरचे रुमाला कशा करता वापरतात. नेमकं कोरोना गिरोन आला तर आला, कार्यक्रम बंद झाले, झाडं लटकायला नाही. महाराज लोक असं कधी करत नाहीत. मग नेमका याचा फायदा काय तर हा माझा पदर समजा. काय समजा? पदर समजा. आता कीर्तन झालं की एक चक्कर मारतो तुमच्या मधात, याच्यात 200 500 असे पैसे टाकू नका महाराज. हा, त्या पैशात माळी विकत घ्या. आमचे परमादरणीय गौरव महाराजांनी या ठिकाणी सुंदर अशा तुळशीच्या माळी आणलेल्या आहे बघा. हा, माझ्या पदरात पैसे टाकू नका, पण माझ्या पदरामध्ये तुमची मायबापांचे आशीर्वाद या पदरामध्ये टाका, जेणेकरून मी माझ्या गुरुवारांच्या चरणी जाईल, पुन्हा अभ्यास करील, आणि तुम्ही जर मला बहुमताने निवडून आणलं तर पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर